या आठवड्यातील शेवटच्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स पद्धतीचा वापर करून काही उदाहरणे सोडवूया। तर मी तुम्हाला त्वरित आठवण करून देतो की आम्ही शेवटच्या वर्गात एकसंध माध्यमातील किरण बघून काय केले होते। उदाहरणार्थ मी येथे स्क्रीनवर दाखवलेला प्रकार आहे। बिंदू P या निर्देशांकाद्वारे दर्शविले जाते x1 अल्फा 1 x1 अक्षापासून अंशती नियम जे येथे लाल ओळ आहे आणि अल्फा कोन म्हणून आदर्शपणे मी टॅन अल्फा 1 वापरू इच्छितो। तथापि कारण आम्ही पेरोक्सिल एप्रॉक्झिमेशन टॅन अल्फा 1 म्हणून काम करत आहोत म्हणून हे आपल्यासाठी पुरेसे आहे। आम्ही प्रत्यक्षात प्रॅक्टिसमध्ये वापरलेले लॅम्बडा 1 म्हणजे mu1 अल्फा 1, त्यामुळे तुम्ही हे पाहू शकता की हे mu1 टॅन अल्फा 1 पुन्हा mu1 अल्फा 1 सह पेरोक्सिल अप्रोक्झिमेशन असावे। याला ॲरेसाठी अनेकदा कोसिन दिशा म्हणतात। तर याचा वापर करून आपण बिंदूपासून बिंदूपर्यंत किरणांच्या रूपांतरासाठी इक्वेशन लिहितो। बिंदू Q वर लॅम्बडा 2 x2 द्वारे निर्देशांकांचे वर्णन केले जाते आणि प्रारंभिक बिंदू P चे वर्णन लॅम्बडा 1 x1 द्वारे केले आहे। म्हणून तुम्हाला एक ते दुसऱ्याकडे कसे जायचे हे जाणून घ्यायचे आहे। दुसऱ्या शब्दात लॅम्बडा 1 पुढील एक दिलेला मी लॅम्बडा 2 x2 कसे जाऊ या मॅट्रिक्सच्या बाबतीत या सोल्युशनने प्रदान केले आहे आणि त्याचप्रमाणे एखादा रिफ्रॅक्टिंग प्रकरणात समान मॅट्रिक्स तयार करू शकतो। म्हणून मला कल्पना करा की हा रिफ्रॅक्टिंग पृष्ठभाग आहे जो आपल्या स्क्रीनवर फ्लॅश केला आहे। एक येणारी घटना किरण आहे जी दुसऱ्या माध्यमात जेव्हा ती जाते तेव्हा रिफ्रॅक्ट होते। तर मग आपण या सर्व कोनांची रिफ्रॅक्शन कोनांची व्याख्या करता रिफ्रॅक्शन चा नियम वापरा जेणेकरून आपण हे सर्व करू शकता आणि शेवटी आपण या मॅट्रिक्सला इक्वेशनसह समाप्त करू। x2 लॅम्बडा 2 हा रिफ्रॅक्शन नंतरचा बिंदू आहे म्हणून तुम्ही कल्पना करू शकता की x1 लॅम्बडा 1 हे रिफ्रॅक्शन होण्यापूर्वी अगदी आदर्शपणे रिफ्रॅक्शन होण्यापूर्वी एक बिंदू आहे आणि x2 लॅम्बडा 2 क्रिया झाल्यानंतर लगेच काही बिंदू आहेत आणि ते या मॅट्रिक्स S याशी संबंधित आहेत। त्यामुळे येथे स्पष्टपणे तुमच्या लक्षात येईल की x1 आणि x2 हे बिंदू ज्या बिंदूच्या दोन्ही बाजूला रिफ्रॅक्शन होते आणि ते एकमेकांच्या अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही x1 आणि x2 घेऊ शकता जी अक्षापासूनची उंची आहे। येथे लाल रेषा स्वतः x आहे। मूलत x1 x2 च्या बरोबरीचे विधान हे मेट्रिक रिफ्रॅक्शनचा परिणाम कॅप्चर करते। तर इथे लॅम्बडा 1 x1 हा तुमचा प्रारंभिक समन्वय आहे आणि नंतर किरण ऑप्टिक सिस्टममधून जातो। बऱ्याच गोष्टी भाषांतर होऊ शकतात रिफ्रॅक्शन्स त्यापैकी अनेक भाषांतरे कोणत्याही क्रमाने आणि शेवटी जेव्हा ती बाहेर येते तेव्हा आपण त्याचे वर्णन 2x2 टाइम्स करता। आता लॅम्बडा 1 x1 लॅम्बडा 2 x2 शी कसा संबंधित आहे हा प्रश्न आहे। तर सर्वसाधारणपणे आपल्या ऑप्टिकल सिस्टीममध्ये जे काही घडते ते मी करू शकत नाही या मॅट्रिक्समध्ये एन्कोड केलेली आहे। या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणून जर मी या मॅट्रिक्सला म्हटले तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 1 आहे। पहिली समस्या ही अशी आहे जी आपण पूर्वी मानक पद्धत वापरून केली होती म्हणून मी समस्या पुन्हा सांगू इच्छितो। असे म्हणूया की माझ्याकडे हा रिफ्रॅक्टिंग पृष्ठभाग आहे आणि हे नक्कीच माझ्यासाठी परिभाषित करते अक्ष आणि माझ्याकडे येथे एक वस्तू आहे ओव्हर आहे। मी ही ऑब्जेक्ट लॅम्बडा 1 x1 ने दर्शवणार आहे। किरण जाते आणि रिफ्रॅक्टिंग पृष्ठभागावर आदळते आणि परावर्तित होते आणि दुसऱ्या एखाद्या बिंदूवर पोहोचते ज्याला मी I म्हणेन आणि हे लॅम्बडा 2 x2 द्वारे दर्शविले जाते। आपण दोन्ही बाजूंच्या
रिफ्रॅक्टिंग पृष्ठभागाच्या अगदी जवळ असलेले आणखी दोन बिंदू देखील ओळखू. एक जे रिफ्रॅक्शन होण्याच्या अगदी आधी आहे त्याला आपण अविभाज्य म्हणू आणि इतर ज्यांना मी डबल प्राइम म्हणेन. ऑब्जेक्ट लॅम्बडा 1x1 समन्वयाने वर्णन केलेल्या स्थितीत आहे. ती जाते आणि अपवर्तक पृष्ठभागावर आदळते. मी या अंतराला u म्हणेन आणि कारण या बिंदूच्या डावीकडील अंतर p येथे आहे मी त्याला वजा चिन्ह देईन आणि p ते या बिंदूच्या प्रतिमेपर्यंतचे अंतर मी त्याला v म्हणेन कारण x2 ही प्रतिमेची उंची आहे बिंदू I वर आणि ऑब्जेक्टची उंची O वर x1 आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रतिमेची उंची ऑब्जेक्टच्या उंचीने विभाजित करता तेव्हा तुम्हाला मॅग्निफिकेशन मिळतो म्हणजे ते फक्त x2 ने x1 या दोघांचा संबंध कसा आहे हे एकदा मला कळले की आपण अशी अनेक माहिती मिळवू शकतो. येथून माझ्याकडे दुसरे कोऑर्डिनेट आहे जे लॅम्बडा प्राइम आहे x प्राइम आहे जे रिफ्रॅक्शन होण्यापूर्वीचे आहे आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर समन्वय लॅम्बडा r डबल प्राइम x डबल प्राइम आहे आणि येथून शेवटी मी शेवटच्या बिंदूवर जातो जिथे निर्देशांक लॅम्बडा 2x2 आहेत. लॅम्बडा 1x ते लांबी a लॅम्बडाचा प्राइम आणि लॅम्बडा प्राइम आणि लॅम्बडा प्राइम x प्राइम वरून लॅम्बडा प्राइम पेक्षा उदा डबल प्राइम x डबल प्राइम जे आहे हा एक अपूर्णांक आहे. पुन्हा लॅम्बडा डबल प्राइम x डबल प्राइम वरून लॅम्बडा 2x2 कडे जाताना माझ्याकडे त्याचे रूपांतरण आहे. तर माझ्याकडे रूपांतरण रिफ्रॅक्शन आणि रूपांतरण आहे. मला माहित आहे की मॅट्रिक मला एक ते दुसऱ्यापर्यंत काय घेऊन जाईल म्हणून ही गणिते करणे सोपे आहे. प्रथम लॅम्बडा प्राइम x प्राइम ला लॅम्बडा 1x1 शी जोडूया आणि मी हे देखील नमूद केले पाहिजे की आपण एका माध्यमातून जात आहोत ज्याचे वैशिष्ट्य mu1 दुसऱ्याकडे आहे जे mu2 द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. म्हणून जेव्हा मी ट्रान्सलेशन मॅट्रिक्स लिहितो तेव्हा त्यात mu1 चा समावेश होतो. तर मी पहिला भाग पूर्ण केला आहे. आता प्राइम ते प्राइम कोऑर्डिनेट्समध्ये रिफ्रॅक्शन समाविष्ट आहे आणि हे पुन्हा एकदा रिफ्रॅक्शनसाठी मॅट्रिक्स होणार आहे. तर ते होईल 1 1 मायनस p येथे आणि 0 येथे. आता शेवटचा भाग डबल प्राइम कोऑर्डिनेट्स पासून लॅम्बडा 2x2 मध्ये रूपांतरित करणे आहे. ते त्याचे ट्रान्सलेशन असल्याने ते माझ्याकडे येथे असलेल्या पहिल्या मॅट्रिक्ससारखे दिसते. ते 1 1 0 असेल. आता ते एका माध्यमात घडत आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स mu1 आहे. तो v बाय mu2 असेल. आपण येथे हे शेवटचे इक्वेशन पाहू शकता. आता येथे माझ्याकडे लॅम्बडा डबल प्राइम x डबल प्राइम आहे आणि मी येथून या वेक्टरला सबस्टिट्यूट देऊ शकतो. येथे माझ्याकडे लॅम्बडा डबल प्राइम x प्राइम वेक्टर आहे जे या समीकरणातून बदलले जाऊ शकते. म्हणून जर मी असे क्रमाने केले तर मी थेट लॅम्बडा 2x2 ला लॅम्बडा 1x1 शी जोडू शकतो. मला ते इक्वेशन लिहू द्या. आता त्याला अधिक सोपे इक्वेशन बनवण्यासाठी मला फक्त या तीन मॅट्रिक्सचा एकत्र गुणाकार करायचा आहे. मग मी थेट लॅम्बडा 2x2 ला लॅम्बडा 1x1 शी संबंधित करू शकतो. मला उत्तर लिहू द्या. आता हे थेट लॅम्बडा 2x2 आणि लॅम्बडा 1x1 शी संबंधित आहे. आपण याचे विश्लेषण करू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेले परिणाम प्राप्त करू शकतो. त्यामुळे आता माझ्याकडे x2 ते x1 असा थेट संबंध आहे. जर माझ्याकडे एखादी ऑब्जेक्ट असेल जी अक्षीय बिंदूपासून सुरू होते म्हणजे ती लाल रेषेपासून सुरू होत असेल त्या बाबतीत अट अशी असेल की x1 0 एवढा असेल. त्यामुळे अक्षापासूनची उंची 0 आहे. त्या बाबतीत प्रतिमेसाठी
प्रतिमेची अट अशी आहे की x2 देखील 0 च्या समान असला पाहिजे। आता जर x1 0 असताना मी ही स्थिती ठेवली तर ही संज्ञा पूर्णपणे निघून जाईल आणि जर x2 0 असेल कारण लॅम्बडा 1 I 0 च्या समान नाही तर ही संज्ञा 0 च्या इक्वलची असण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा की लहान हाताळणी मला पुढील परिणाम देईल म्हणून याचा परिणाम मला हे देतो की p p च्या समान आहे जे फक्त शक्ती आहे आणि जर तुम्हाला आठवत असेल की हे फोकल लेंथचे उलट आहे म्हणून mu2 mu1 ला रिफ्रॅक्टिंग पृष्ठभागच्या वक्रतेच्या त्रिज्याने भागिले। हे आश्चर्यकारक नाही की हे चित्र समतल किंवा येथे परिभाषित केलेल्या समतलामध्ये x2 आणि x1 यांच्यातील संबंध मिळविण्यासाठी आपण आधी जे मिळवले होते त्याच्याशी पूर्णपणे जुळते। मला फक्त एवढेच करायचे आहे जे मिळाले होते त्यासोबत p ची सबस्टिट्यूट करायची होती आणि जर आपण ते केले तर मी तुम्हाला ते स्वतः करावे आणि काय होते ते पहा। तो विशिष्ट घटक मॅट्रिक्समध्ये 0 वर जाईल तर मला थेट परिणाम लिहू द्या। तर हे प्रतिमेच्या समतल संबंध असेल त्यामुळे मला आवश्यक असलेला संबंध x2 डिव्हायडेड बाय x1 आहे। हे आधीच आहे x2 डिव्हायडेड बाय x1 म्हणजे 1 मायनस vp डिव्हायडेड बाय mu2 आणि जर मी येथून p ला सबस्टिट्यूट केले तर माझ्याकडे जे आहे ते मला खालील संबंध मिळाले पाहिजे म्हणून हे माझे मॅग्निफिकेशन आहे। तर स्पष्टपणे जर दोन्ही मीडिया समान आहेत mu2 समान असतील ते रद्द होतील आणि ते प्रतिमेचे अंतर आहे ऑब्जेक्टच्या अंतराने विभाजित। आपण यापूर्वी पाहिलेल्या प्रकारची परिचित सूत्रे। आता आपण दोन रेफ्रॅक्टिंग पृष्ठभागांची समस्या सोडवू। अखेरीस मला पुन्हा पातळ लेन्स समस्येकडे परत जायचे आहे। पासून सुरू होण्यासाठी मला पुढील परिस्थिती असेल त्यामुळे माझ्याकडे दोन अपवर्तक पृष्ठभाग आहेत आणि हा माझा अक्ष आहे आणि माझ्याकडे हा बिंदू O आहे ज्याला एखादी वस्तू आहे आणि हे प्रथम प्रतिबिंबित पृष्ठभाग पृथ्वी बिंदू P आणि नंतर मध्ये अंतर्गत रिफ्रॅक्शन होते। या अर्थाने की आपण कल्पना करू शकता की या दोघांमध्ये आणखी इतर रेफ्रॅक्टिंग पृष्ठभाग असू शकतात परंतु शेवटी जेव्हा हे सर्व पर्यंत पूर्ण होते तेव्हा ते या बिंदूपासून सुरू होते आणि याप्रमाणे खाली जातात। त्यामुळे दोन अपवर्तित पृष्ठभागांच्या या दोन प्रणालीमध्ये जे काही आहे त्याच्या निव्वळ परिणामामुळे O पासून P वर जाणारा आणि Q2I पासून जाणारा दुसरा किरण निर्माण झाला आहे। मी या उंचीला x1 आणि या उंचीला x2 म्हणेन आणि आपल्याला आणखी दोन उंचीची आवश्यकता आहे म्हणून याला मी x प्राइम म्हणेन आणि हा x डबल प्राइम आहे आणि आपण अंतर देखील परिभाषित करू या। इथून अंतर येथून येथे आहे मी त्याला d1 म्हणू अर्थात मला ऋण चिन्ह ठेवणे आवश्यक आहे आणि हे अंतर आम्ही त्याला d2 म्हणतो। तर पहिल्या बिंदूमध्ये लॅम्बडा 1 x1 समन्वय आहेत आणि येथे माझ्याकडे लॅम्बडा प्राइम x प्राइम लॅम्बडा डबल प्राइम x डबल प्राइम आणि लॅम्बडा 2 x2 आहेत। आता
मी या आकडेमोडींचा तपशीलवार विचार करणार नाही कारण ते जवळपास आपण केलेल्या सारखेच आहे, त्यामुळे आपल्याकडे एक ट्रान्सलेशन आहे, नंतर रिफ्रॅक्शन आणि ट्रान्सलेशन आहे. येथे मी मॅट्रिक्स इक्वेशन स्पष्टपणे लिहिले आहे, तुम्ही हा भाग पाहू शकता जे ट्रान्सलेशन आहे, दुसरे ट्रान्सलेशन आहे आणि आम्ही लॅम्बडा 2x2 ला लॅम्बडा 2x1 देत आहोत. पण हे मी लिफ्ट केली आहे टेम्प्ट, आता ते भरून येणार आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे या दोन वक्र पृष्ठभागांदरम्यान सिस्टममध्ये काय होते हे निर्धारित करा. तर मला सर्वसाधारणपणे हे म्हणून लिहू द्या, म्हणजे हे आपण आपली सिस्टम मॅट्रिक्स म्हणून विचार करू शकता जे या दोन रेफ्रॅक्टिंग पृष्ठभागांमध्ये काय घडते याबद्दल सर्व माहिती एन्कोड करते. तर च्या गुणाकारानंतर हे पुन्हा एकदा मिळेल. जर आपल्याला लक्षात असेल की आपली ऑब्जेक्टवरून बाहेर येत असल्यास ऑब्जेक्ट किंवा अक्षातूनच x1 बरोबर 0 आहे. कोणत्या परिस्थितीत अर्थातच ही अंतिम पद 0 असेल, पण x2 सुद्धा 0 च्या इक्वल असतील त्या बाबतीत अट अशी आहे की येथे हे प्रमाण शून्याच्या बरोबरीचे आहे आणि हा संबंध आपल्याला सांगेल की d1 आणि d2 कसे संबंधित आहेत. आता आपण रिफ्रॅक्टिंग सरफेस वर्कआउटचे तपशील परिभाषित करू आणि d1 आणि d2 मधील संबंध मिळविण्यासाठी आपण या विशिष्ट संबंधाचा वापर करू शकतो का ते पाहू. तर माझ्याकडे ही जाड ओळ आहे, वर ऑब्जेक्ट किरण बिंदू P वर पोहोचला आणि नंतर ते बिंदू Q आणि वर येते. मी व्या स्थानावर इमेज प्लेन आहे x1 आणि x2, अर्थातच अंतर ही अक्षाच्या संदर्भात उंची आहे जी येथे लाल रेषा म्हणून दर्शविली आहे आणि लांबीची जाडी हे क्वांटिटी आहे ज्याला मी t म्हणेन. पुढे मला हे अंतर निश्चित करण्याची आवश्यकता आहे d1 आणि 2 म्हणून हे अंतर d1 असेल आणि अर्थातच मला येथे वजा चिन्ह ठेवावे लागेल आणि हे अंतर d2 आहे. सामग्रीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे आणि लिफ्ट पृष्ठभागांच्या वक्रतेचा किरण 1 आणि उजव्या पृष्ठभागांच्या वक्रतेची त्रिज्या किंवा 2 आहेत. म्हणून तुम्ही पाहू शकता की त्यात 3 घटक आहेत. ट्रान्सलेशन आहे आणि आत रिफ्रॅक्शन आहे आणि नंतर पुन्हा ट्रान्सलेशन आहे. म्हणजे जर माझ्या प्रतिमेचे वर्णन x2 लॅम्बडा 2 आणि ऑब्जेक्टचे वर्णन x1 लॅम्बडा 1 यांनी केले असेल तर ते 3 मॅट्रिक्सच्या प्रोडक्टद्वारे संबंधित असतील. म्हणून मी थेट तीन मॅट्रिक्सचे गुणाकार लिहितो. ते दर्शवण्यासाठी मला S चिन्ह वापरू द्या. जर मी ते सामान्य मॅट्रिक्स B-A-DC असे मानले तर हे तीन मॅट्रिक्सच्या प्रोडक्टच्या इक्वलचे होईल. अर्थात या उदाहरणासाठी माझ्या स्वतःच्या गणितांमधून हे येते. आता मला थिन लेन्थ च्या बाबतीत विशेषज्ञ व्हायचे असल्यास मला जाडीची मर्यादा घेण्याची आवश्यकता आहे. टी 0 वर जा म्हणून या मॅट्रिक्समध्ये फक्त 0 एवढे ठेवू नका आणि तुम्हाला हे मिळवा. आणि आता जर तुम्ही या ची तुलना केली तर येथे मॅट्रिक्ससह तुम्ही B C आणि D काय आहे ते लिहू शकता. एकूण विलंब D1 आहे आणि D2 आम्ही म्हणालो की ही अट आहे. आम्ही ती पासून रेफ्रॅक्टिंग पृष्ठभागांच्या या प्रकरणातील होती. जर मी हे ABCD मूल्ये सबस्टिट्यूट केली तर मला खालील समीकरण मिळेल. आणि आता जर तुम्ही P2 आणि P1 साठी पर्याय घेतला तर ते लक्षात ठेवा आमच्याकडे हे संबंध आहेत P1 आणि P2. आता मला फक्त येथे ठेवणे आवश्यक आहे ज्यामध्ये मला मिळेल आणि हे तितकेच पर्यंत परत येऊ शकेल आणि
D पर्यंत 1 पर्यंत 1 समान आहे जे F पर्यंत 1 च्या इक्वल आहे। पुन्हा याचा परिणाम असा झाला की आपल्याकडे आठवड्या यापूर्वी आले होते आणि इतर विचारांपूर्वी आपण प्राप्त केलेल्या मागील संबंधांसह या उंच जागा आहेत। जाड लेन्सच्या बाबतीत मी समस्या करणार नाही, परंतु आपल्याला हे पूर्ण इक्वेशन वर परत जाण्याची आवश्यकता आहे। तर आपण T ची मर्यादा शून्यावर जाऊ शकता म्हणून हे ठेवा कारण ते ओळखा A B C आणि D आणि म्हणून त्यामध्ये असा पर्याय घ्या समीकरण आणि आपण D1 आणि D2 दरम्यान संबंध प्राप्त करू शकता। हा S जो थिन लेन्ससाठी सिस्टम मॅट्रिक्सचा प्रकार आहे फोकल लांबीच्या संदर्भात पुन्हा लिहिला जाऊ शकतो किंवा फोकस। लक्षात घ्या की 1 बाय 2 मायनस 1 बाय D1 हे 2F च्या इक्वल आहे जे येथे प्रमाण च्या समान आहे म्हणून हे इक्वेशन किंवा मॅट्रिक्स वजा म्हणून लिहिले जाऊ शकते 1 बाय F0 आणि 1 आहे। तर मी या उदाहरणांसह मॅट्रिक्स पद्धतींचा ही चर्चा येथे थांबवेल, परंतु येथे मुख्य कल्पना आहे की इनकमिंग किरण आणि आउटगोइंग किरण यांच्या दरम्यान काय होते ती घटना ओळखतात आणि फक्त 2 वर जे काही घडले ते प्रतिबिंबित आणि ट्रान्सलेशनची संख्या किती आहे यावर अवलंबून आहे। तुम्हाला त्या प्रत्येकाशी संबंधित मॅट्रिक्स माहित आहे त्यांना एकत्रितपणे गुणाकार करा जे तुमचे सिस्टीम मॅट्रिक्स असेल आणि नंतर प्रतिमा कोठे सुरू होते याच्या अटी वापरून ऑब्जेक्ट जिथे सुरू होतो आणि प्रतिमा प्राप्त झाली की आपण शेवटी x2 आणि x1 यांचा संबंध जोडू शकता आणि मॅग्निफिकेशन करू शकता इत्यादी।